नमस्ते मंडळी. स्वागत आहे तुमचं प्राईज एव्हरीडे चॅप्टरमध्ये. तर आज आम्ही थोडं इव्हिनिंगलाच आमच्या ब्लॉगची सुरुवात करतोय. तर मग आता वाजले आहेत 5, तर मग इव्हिनिंग स्नॅक्सचा टाइम झालेला आहे. तर मग काय खाणार? काय खाणार? आज भेळ. ठीक आहे, चला तर मग आज आम्ही भेळ करणार आहेत आणि बघूयात भेळ कशी बनते आणि आवडते का प्रशांतला. लेट्स मेक. चलो. तर आता भेळ बनवायचं ठरवलंच आहे. तर मी बघते माझ्याकडं आहे का सगळं सामान. तर पहिला मेन तर आहेत आपले चुरमुरे. जे तर मी घेतले आता चुरमुरे. पहिलं महत्त्वाचं तर तेच आहे. आता आपण हा कांदा कट करून घेऊयात. तर आता चॉपिंग करण्यासाठी मी घेतली प्रशांतची मदत आणि त्याला सर्व सांगितलं चॉपिंग करण्यासाठी टोमॅटो आणि कांदा. तो त्याचं काम करून घेतो, तोपर्यंत म्हटलं की मी दुसरं काम करते. हे करण्यासाठी तर काही नाही आहे, म्हणून मी केचप यूज करणार आहे त्याच्यासाठी. निघतच नाही. काढून दे, तोपर्यंत पाणी घेते. हे घे. मी आता थोडंसं पाणी मिक्स करेल आणि नंतर थोडंसं केचप याच्यामध्ये टाकेल. लावून तो किती मन लावून तो कट करतोय. बारीक बारीक कांदा कट करत आहे. ठीक आहे, तोपर्यंत मी हे मुरमुऱ्याचं बघून घेते. माझी शॉपिंग डन झाली, माझं काम खतम. ठीक आहे, आता तू जा आणि मग मी भेळ बनवून घेऊन येते. ओके, बाय. प्रॉपर बारीक एकदम. खूप छान चिरलेला आहेस तू. आणि हे गोड पाणी नाही आहे म्हणून हा जुगाड लावलाय. आय होप दिस विल वर्क. आणि छान झालं तर मी नक्कीच तुम्हाला रिकमेंड करेल गोड पाणी बनवण्याऐवजी केचप यूज करा. तर हे झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सगळं हे जे कटिंग वगैरे करून ठेवलं आहे ते टाकून देऊ आणि याला मिक्स करूयात. तर याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं टाका मसाले. स्पायसी हवी आहे की कशी? स्पायसी. थोडंसं तिखट मी लाल जास्त टाकते कारण स्पायसी हवी आहे आम्हाला जरा. आग मारायला तेवढे पण नाही करत आहे. आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं, तेवढं मीठ दे मला. टाकूयात थोडंसं मीठ याच्यामध्ये. बघा हे असं काहीतरी दिसत आहे. आणि याच्यामध्ये आपण थोडेसे टाकूयात शेंगदाणे अँड फरसाण. आणि परत मिक्स करूयात थोडंसं. भारी दिसते रे. येस. आणि भेळ रेडी झालेली आहे. लेट्स हॅव भेळ नाव. हो झाली पण. येस. ओके. कशी झाली? मस्त झाली रे. मी पण खाणार. नॉट बॅड. यावेळेस छान झाली आहे. इट्स व्हेरी टेस्टी. तुम्ही पण नक्कीच केचप सोबतची भेळ ट्राय करा. इट्स केचप भेळ. नाही खरंच चांगली लागत आहे हे. आणि
बनवायला पण इझी आहे आणि खायला पण टेस्टी आहे. तर नक्कीच ट्राय करा. काय म्हणतोस? हो नक्की गाईज, तुम्ही पण ट्राय करा केचप भेळ. आमची इव्हिनिंग तर अशा प्रकारे भेळ सोबतची छानच झालेली आहे. तर तुम्ही पण आम्हाला नक्कीच कळवा तुमची आजची इव्हिनिंग कशी होती. Yes, and don't forget to like, subscribe and share guys. See you in the next vlog. Bye.